मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वेगवेगळ्या फ्लेवर्सचे जेलीज कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे जेलीज बनवायला खूपच सोपे आहे आणि अगदी हे झटपट बनले जातात आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे जेली आपण घरच्या घरी बनवू शकतो। तुम्ही अशा पद्धतीने जेलीज नक्की करून पहा, मुलांना ते नक्कीच खूप आवडतील। हे जेलीज बनवण्यासाठी मी जिलेटिनचा वापर करणार नाहीये, तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। हे जेलीज बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये मी 1 कप साखर घालून घेते आहे। 1 कप साखरेसाठी आपल्याला यात 4 कप पाणी घालायचे आहे। आणि आता गॅस मी चालू केलेला आहे आणि आपल्याला ही साखर पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व करून घ्यायची आहे। या जेलीज बनवण्यासाठी मी जिलेटिनचा वापर नाही करणार आहे, तर त्याऐवजी आपण अगर अगर पावडरचा वापर करणार आहे, जी बाजारात खूप इझिली अवेलेबल असते। याला चायना ग्रास पावडर असेही म्हटले जाते। या पावडरमुळे जेलीज खूप छान सेट होतात। आता तुम्ही बघू शकताय की साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून अगर अगर पावडर टाकायची आहे। मी टेबलस्पून म्हटलेला आहे, टीस्पून नाही, लक्षात घ्या, प्रमाण बरोबर वापरा म्हणजे जेलीज फसणार नाही। आणि आता आपल्याला पाण्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे। अगर अगर पावडर पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे। मी इथे साखरेचे प्रमाण थोडे कमी घेतलेले आहे, कारण माझ्या घरामध्ये थोडे कमी गोडच लागते। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण 1 कप ऐवजी 1.5 कप घ्या, किंवा 1 कप साखर वापरली तर त्याला तुम्ही 3च कप पाणी घाला 4 कप पाण्याऐवजी। आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे, अगर अगर पावडर ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। तोपर्यंत आपण जेलीचे फ्लेवर्स तयार करून घेणार आहोत। एक बाउल मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी पाव चमचा स्ट्रॉबेरी इसेन्स आणि पाव चमचा पिंक कलर घालते आहे। इथे आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचे जेलीज बनवणार आहोत। अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे जेलीज तयार करू शकता। आणि आता आपल्याला जे आपण मिश्रण तयार करून घेतले होते साखर आणि पाण्याचे, ते घालून घ्यायचे आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, नाहीतर हे मिश्रण थंड झाले तर त्याची जेली तयार होते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली आपल्याला एका भांड्यामध्ये सेट करायला ठेवायची आहे। आता आपण मँगो फ्लेवरची जेली बनवणार आहोत। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाव चमचा मँगो इसेन्स आणि पाव चमचा केसर येलो कलर घालून घेते आहे। आणि यात आपण जेलीचे जे मिश्रण तयार केले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही मँगो फ्लेवरची जेली ही एका भांड्यामध्ये सेट करायला ठेवायची आहे। आणि अशाच प्रकारे पायनॅपल इसेन्स आणि ग्रीन कलर घालून मी पायनॅपल फ्लेवरची जेली ही इथे तयार केलेली आहे। आणि या सर्व जेलीज आपल्याला साधारण अर्धा तास सेट होऊ द्यायच्या आहेत। आणि आता आपल्या सर्व जेली सेट झालेल्या आहेत। आपण चेक करूया। हे पहा, जेली एकदम मस्त सेट झालेल्या आहेत। आता आपण त्या कट करून घेऊया। इथे मी पायनॅपल, मँगो आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे जेलीज बनवलेले आहे। तुम्ही अशाच प्रकारे वेगवेगळे इसेन्स आणि फूड कलर्स यूज करून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे जेलीज घरच्या घरी तयार करू शकता। आणि आपल्या जेलीज खूप इझिली कट होत आहेत, तुम्ही बघू शकताय। हे कट केलेले जेलीज आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकताय मस्त जेलीज आपले इथे तयार झालेले आहेत। एकदम परफेक्ट जेलीज बनलेले आहेत। अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच जेलीज इथे तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे मी दुसरेही जेलीज कट करून घेतलेले आहे। आणि आपले वेगवेगळ्या फ्लेवरचे जेलीज इथे तयार झालेले आहेत। मस्त ग्लेझीनेस आलेला आहे जेलीजला आणि खूपच सॉफ्ट बनलेले आहेत। तुम्ही ही अशा पद्धतीने जेलीज नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ते नक्कीच आवडतील। आणि तुमचे जेलीज कसे बनले हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।